हम एमएससीबी ऑफिस के सामने हैं और एमएससीबी ऑफिस के सामने महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी इन लोगों का काम बंद आंदोलन चालू है। 9, 10 और 11 अक्टूबर के लिए ये काम बंद आंदोलन चालू है और यहाँ के जो भी कर्मचारी है उनके मांगनियां क्या है ये हम उनसे पूछते हैं। सर, आपके शासन से क्या मांगनियां हैं और आपका ये बंद किस लिए है? आम्ही महाराष्ट्र वीज कर्मचारी महाराष्ट्र वीज वितरण कर्मचारी आज 9, 10, 11 3 दिवसाच्या संपावर आलेलो आहोत. संपाच्या प्रमुख मागण्या महावितरणमध्ये होऊन आलेली पुनर्रचना, त्या पुनर्रचनेमध्ये कर्मचाऱ्याच्या कामाबद्दल, कर्मचाऱ्याच्या तासाबद्दल कुठलाही उल्लेख केलेला नाही आणि कुठलीही नवीन भरती न करता खालीच पदावर कर्मचाऱ्याच्या कमी संख्याबळावर ती पुनर्रचना आणलेली आहे. त्याच्यात बदलासाठी आम्ही संपावर उतरलेलो आहोत. आमच्या सगळ्यात प्रमुख मागण्या लाईन स्टॉपचे तास बरोबर करून देणे ग्रामीण भागात, त्याच्यानंतर कंपनीमधले 330 सबस्टेशन हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर चालवलेलं दिलेले आहेत, तिथं भरती करून आपला स्थायिक कर्मचारी लावावा. आपल्या जी पेन्शन योजना आहे गव्हर्नमेंटची, जी 2005च्या आधीच्याच कर्मचाऱ्याला लागू आहे, तशीच काहीतरी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू कराव्या. त्यानंतर वीज समांतर कायदा जो महाराष्ट्रात आणून ठेवलेला आहे, त्या अनुषंगाने पारेषण जनरेशन सारखे वीज निर्मितीचे केंद्र हे खाजगी तत्वावर उद्योगाला जे भाडे तत्वावर देण्यात आलेलं आहे, त्याचा सुद्धा आम्ही या संपाद्वारे विरोध करतोय. या कंपनीत बाह्यशोत्र कामगार हे 12 ते 15 वर्षापासून काम करत आहे, परंतु त्यांना कुठेही नोकरीची हमी या कंपनीने दिली नाही. त्या बाह्यशोत्र कामगाराला तत्काळ नोकरी देऊन त्याला त्याची समस्या दूर करावी, याच्या सुद्धासाठी आम्ही या संपावर उतरलेलो आहोत. आम्ही सगळे संप करणारे या प्रशासनाला विनंती करतो की आमच्या मागण्या त्वरित पूर्ण करावा आणि कर्मचाऱ्याला एक चांगले तणावमुक्त वातावरण निर्माण करावे. हमारी युनियन